वाशिम जिल्ह्यातील 82 पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोल पंपावर आज सकाळपासून जर बघितलं तर अनेक ठिकाणी जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे बोर्ड लागले आहेत. आपण बघू शकतो अनेक ठिकाणी जर पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचं चित्र आहे. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलही नसल्याचं चित्र आहे. काही प्रमाणात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल असल्याचं आहे. मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं तर अनेक वाहनधारकांना पेट्रोल डिझेलसाठी अनेक पेट्रोल पंपावर चक्रा मारण्याची परिस्थिती आहे. सध्या बघू शकतो मी इथं अकोला नाका परिसरातील शाबडा पेट्रोल पंप आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर हा इंडियन कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी पेट्रोल डिझेल नसल्याचं चित्र सध्या लावण्यात म्हणजे पूर्ण बोर्ड लावण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती इथं सुखसुखाट दिसून येते. वाहनधारक येतो एका दुःख आणि तो इथं चित्र या म्हणजे इथं पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्यामुळे तो दुसऱ्या पेट्रोल पंपावर भटकंती करत असल्याचं चित्र आहे सध्या परिस्थिती. जिल्ह्यात जर वातावरण बघितलं तर सध्या अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल नसल्याचं चित्र आहे. तसेच काही ठिकाणी पेट्रोल आहे मात्र काही तुटक पेट्रोल पंप दुपारपर्यंतच पुरेल असंच चित्र सध्या दिसून येते. त्यामुळे आता नेमकंच आता अजून नागरिकांना जे आता सध्या डिझेलची महत्त्वाचा विषय आहे. कारण की सध्या शेतकऱ्याचं मशागतीचे दिवस येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचं डिझेल लागतो. ते डिझेल आता तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागती कामावर याचा परिणाम होणार. तसे वाहतुकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं चित्र सध्या याच्यावरून दिसून येते. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.